पिंपरीतील वैष्णवी हगवणेंचा शवविच्छेदन अहवाल माझाच्या हाती. वैष्णवी यांच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा असल्याची अहवालामध्ये नोंद. वैष्णवी हगवणेंचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचंही अहवालातून स्पष्ट. वैष्णवी हगवणेंच्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांकडे नाही. बाळ सध्या निलेश चव्हाण यांच्याकडे. बंदुकीचा धाक दाखवत ताबा नाकारला. वैष्णवीच्या मामांचा गंभीर आरोप. वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी 3 आरोपींना 26 मेपर्यंत पोलीस कोठडी. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा अशी अटकेतल्या तिघांची नावं. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये योग्य ती चौकशी करून तात्काळ वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा. महिला आयोगाचे बावधनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचना. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणानंतर राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातनं बडतर्फ. या प्रकरणामध्ये अजित पवारांचं पुणे सीपी सोबत बोलणं. दोषींवरती कडक कारवाईचे निर्देश दिल्याची सूरज चव्हाण यांची माहिती. वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर हत्या. चित्रा वाघ यांचा आरोप. फडणवीस सरकार कोणालाही सोडणार नाही. हुंड्यासाठी माणसाला हैवान करणाऱ्यांना शिक्षा होणारच. वाघ यांची प्रतिक्रिया. मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेंना अटक कधी होणार? सुषमा अंधारेंचा सवाल. तर पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? अंधारेंचा अजितदादांना सवाल. वैष्णवी हगवणेंच्या माहेरच्यांना राजेंद्र हगवणेंनी हुंड्याच्या नावाखाली लुटलं. 51 तोळे सोन्याचे दागिने, फॉर्च्युनर गाडी. माहेरी आल्यावरती प्रत्येक वेळी 50,000 ते 1 लाख रुपये मागितल्याची माहिती. अजित पवारांच्या हस्ते हगवणे कुटुंबियांना फॉर्च्युनर गाडीची चावी प्रदान करण्याचा फोटो समोर. कसपटे कुटुंबाचा फॉर्च्युनर गाडी हुंड्यात दिल्याचा आरोप. फॉर्च्युनर तुम्ही दिली की मागितली? हुंड्यात दिलेल्या फॉर्च्युनर गाडीबद्दल अजितदादांनी केला होता सवाल. मृत वैष्णवी हगवणेंचे वडील अनिल कसपटेंची माहिती. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. वैष्णवीच्या माहेरच्यांनी हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर आणि ऍक्टिवा गाडी पोलिसांकडून जप्त. मिठी नदीचा गाळ काढण्यामध्ये अनियमितता. ईडीकडनं प्राथमिक चौकशीला सुरुवात. 65 कोटींच्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडनं चौकशी. या प्रकरणी काही अधिकाऱ्यांसह 5 कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल. मुंबईमध्ये 11वी प्रवेशाच्या पहिल्या दिवशी तांत्रिक खोडा. अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यामध्ये अडचणी. आज दुपारी 3 वाजता पहिल्या फेरीचं सुधारित वेळापत्रक जाहीर करणार असल्याची शिक्षण विभागाची माहिती. पुणेकरांना आता 100 रुपयामध्ये दिवसभरामध्ये मेट्रोतनं प्रवास करता येणार. त्यासाठी पुणे मेट्रो प्रशासनाकडनं 100 रुपयांचा पास उपलब्ध. नागपूरमध्ये बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील मुख्य आरोपी लक्ष्मण मंघामला अटक. त्याच्याकडे बनावट आयडी तयार करण्याची जबाबदारी असल्याची माहिती. तत्कालीन बोर्ड अध्यक्ष डॉक्टर अनिल पारधीलाही पोलिसांकडून अटक. बोगस कंपन्यांच्या नावाने काढली 1000 कोटींची बनावट जीएसटी बिलं. नागपुरातला प्रकार. पोलिसांकडून 6 आरोपींना अटक. नवी मुंबईमध्ये पत्नी घटस्फोट देत नसल्यामुळे पतीकडनं सुपारी देऊन पत्नीची हत्या. या घटनेमध्ये 3 आरोपींना अटक तर फरार आरोपींचा शोध सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.